स्वागत। बातमी राजकीय वर्तुळातून अतिशय महत्त्वाची आहे। लोकसभेसाठी भाजपच्या 23 जागा निश्चित झालेल्या आहेत। भाजपकडून 23 लोकसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची घोषणा करण्यात आलेली आहे। मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बीड लोकसभेचा आढावा घेणार आहेत। लोकसभेसाठी भाजपच्या 23 जागा आता निश्चित झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। शुभम, लोकसभेसाठी आता सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहेत, कारण तारीख जवळ येते। भाजपच्या 23 जागा निश्चित झालेल्या आहेत आणि या निरीक्षकांची घोषणा करण्यात आलेली आहे। कोणाकडे काय असणार आहे, काय सांगाल अधिक? अगदी बरोबर। बघायला गेलं तर अबकी बार 400 पार हे जे म्हण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि निरीक्षकांसाठी जी आहे घोषणा करण्यात आली आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक निरीक्षक नेमण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणी आता भाजपचे उमेदवार नाहीयेत त्या ठिकाणी कसून लक्ष देण्याचे जे आदेश आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत। निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत, त्यात पूर्ण मतदारसंघाचा आढावा ते घेणार, किती मतदार आहेत, किती आमदार आहेत आणि किती अजून त्यांना तिथे राजकीय ताकद लढवावी लागेल, अशा सगळ्या पद्धतीचा ते पहिले आढावा घेणार आणि त्यानंतर जे आहे सुरुवात करणाऱ्या कामांना निरीक्षक नेमल्याची बातमी आता समोर येत आहे। बघायला गेलं तर सर्व आमदार, मंत्री आणि महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत त्यांना या जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत। 23 निरीक्षक नेमलेले आहेत 23 जागांसाठीचे आणि तशाच पद्धतीने या निवडणुकीसाठी बांधणीला सुरुवात होत आहे। अगदी शुभम, सध्या पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन तसंच तिघांची नावं सध्या समोर आलेली आहेत। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं देखील नाव समोर आलेलं आहे। विविध प्रदेश त्यांना दिलेले आहेत, बीड तसंच विविध विभाग देण्यात आलेले आहेत। या तिघांव्यतिरिक्त आणखी कोणाची नावं समोर आलेली आहेत का? मोठे नेते, मोठे चेहरे? पहिली गोष्ट म्हणजे पंकजा मुंडे यांचं नाव समोर आलेलं आहे, तर अर्थातच इतके वेळपासून त्या भारतीय जनता पक्षामध्ये कुठलं त्यांच्याकडे पद नव्हतं, सोबत कुठल्या निवडणुकींना त्या समोर जात नव्हत्या, त्यांना तिकीट मिळत नव्हतं पक्षाकडून, पण आता एक खूप मोठी जबाबदारी त्यांना जी आहे मिळालेली आहे आणि ती म्हणजे उत्तर मुंबईची त्यांना जबाबदारी मिळालेली आहे। आणखीन काही नावं सुद्धा आहेत चर्चेत आणि संपूर्ण यादी जी आहे ती लवकरच समोर येणार असं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडनं जे आहे सांगण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात किंवा आज संध्याकाळपर्यंत सर्व 23 नावं निरीक्षकांची जी आहेत ती समोर येण्याची शक्यता आहे। अगदी, त्यामुळे या संदर्भात तुमच्याकडून जाणून घेत राहू शुभम। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।